विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आता पोर्शनकडे जातोय की आपला जो पहिला लेसन आहे त्याचं नाव आहे सेट्स. आता सेट्स हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला आहे. बघा आपण पुस्तकाच्या दुकानात गेलो की आपण असं म्हणतो 9वीच्या पुस्तकाचा सेट द्या. आता काही शब्दांचे अपभ्रंश देखील होतात की ग्रामीण भागामध्ये आपण बऱ्याच वेळा असं बघतो सेट म्हणण्याऐवजी असं म्हणलं जातं की बाबा 9वीच्या पुस्तकाचा सेट द्या. ठीक आहे. शब्द बरेच असे आहेत की इंग्लिशमधले शब्द मराठीत ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस त्यांचा अपभ्रंश होत असतो. मग आता हा काही शब्द आपल्यासाठी नवीन नाही. सेट याचा अर्थ काय? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अर्थ समजून घेऊ की एखादी गोष्ट जास्त एकत्र आपण घेतली तर त्या कंडिशनला त्याला आपण त्या गोष्टींचा सेट असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ की आपण भांड्याच्या दुकानात गेलो, लग्नाची खरेदी असं आपण गृहीत धरा, मग आपण म्हणतो भांड्याचा पूर्ण सेट दाखवा. ओके. मग आता सेटमध्ये काय, तर एका वस्तूला आपण सेट म्हणत नाही. मग अशा अनेक गोष्टी एकत्र येतात. अनेक गोष्टी एकत्र येतात. म्हणजे थोडक्यात तो काय होतो, तो वस्तूंचा समूह तयार होतो. दॅट मीन दिस इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. ओके. मग आता की अशा गोष्टी एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर त्या समूहाला आपण सेट म्हणतो. पण त्या समूहाला प्रत्येक समूहाला सेट म्हणतो का? तर प्रत्येक समूहाला सेट म्हणत नाही. तर त्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. मग आता नेमकं सेट म्हणायचं कुणाला? तर बघा सेट म्हणायचं कुणाला? तर सेट दिस इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. बघा, दिस इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. आपल्याला या शब्दाकडे लक्ष द्यावं लागेल. बघा, वेल डिफाईन. आता आपण असं म्हणतो की हा जो काही सेट्स आहे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो संच. म्हणजे जसं पुस्तकांचा संच. मग संच म्हणजे काय? तर आपण असं म्हणतो की ज्या समूहातील घटक आपल्याला अचूक आणि नेमके सांगता येतात. बघा, दोन शब्द लक्षात ठेवा, अचूक आणि नेमके. कसे सांगता येतात? तर अचूक आणि नेमके सांगता येतात. तर अशा समूहाला आपण संच म्हणतो. दॅट मीन्स दिस इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. दिस इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. मग आता सोप्या भाषेत अजून समजायचं असेल तर आपल्याला फक्त त्या समूहात किती घटक आहेत ते सांगता आलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट, त्या समूहात किती घटक आहेत आणि अजून ते कोणते आहेत. बघा, या दोन गोष्टींची उत्तरं जर आपल्याला मिळाली की त्या समूहामध्ये असणारे घटक किती आणि दुसरी गोष्ट कोणते, ह्या दोन गोष्टींची उत्तर जिथं आपल्याला मिळतात तर अशा समूहांना आपण काय म्हणू शकतो, तर सेट्स म्हणू शकतो. दॅट मीन्स बघा, हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स अँड विच आर, ते नेमके कोणते आहेत, या दोन गोष्टींची उत्तरं जिथं जिथं आपल्याला मिळतात तर अशा समूहांना किंवा अशा कलेक्शनना आपण काय म्हणू शकतो, सेट्स. ओके. आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूया की उदाहरणार्थ की आपण असं म्हणलं की आपल्या 9वीच्या पुस्तकांचा सेट. ओके. मग आता त्याच्यामध्ये किती पुस्तकं येतात हे आपल्याला सांगता येतं का? येस सर, हे मला सांगता येतं. कोणती येतात हे सांगता येतं का? हे बी मला सांगता येतं. मग आता थोडक्यात काय, तर त्याला आपण सेट म्हणू शकतो. मग असे समूह की ज्याच्यामधील आपल्याला ह्या दोन प्रश्नांची उत्तरं मिळतात. तर पहिला प्रश्न आहे किती आणि दुसरा प्रश्न आहे कोणते. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ज्या ठिकाणापासून आपल्याला मिळतात तर अशा जे काही ऑब्जेक्ट्स असतील त्याच्या कलेक्शनला काय म्हणणार आहे आपण, सेट असं म्हणणार आहे. मग आता जर मी तुम्हाला असं लिहायला सांगितलं की बाबा की राईट डाऊन द सेट ऑफ डेज इन अ वीक. बघा, मी काय म्हणलं, राईट डाऊन द सेट ऑफ डेज इन अ वीक. म्हणजे आठवड्यातील वारांचा समूह किंवा आठवड्यातील वारांचा संच लिहा. तर आता प्रत्येकाचा आन्सर सेम असेल का? तर प्रत्येकाचा आन्सर सेम असेल का? तर प्रत्येकाचा आन्सर सेम असेल का? तर निश्चितपणाने प्रत्येकाचा आन्सर सेम असेल. आता याला कारण काय, तर ठरलेलं आहे. किती वार तेही ठरलंय. त्यानंतर कोणते वार तेही ठरलंय. म्हणजे आपल्याला या दोन्ही प्रश्नांची उत्तर समजणार आहे, किती आणि कोणते. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जिथून आपल्याला मिळतात तर अशा कंडिशनला त्या समूहांना काय म्हणू शकतो आपण, तर सेट म्हणू शकतो. ओके. आता जिथून ही उत्तरच मिळत नाहीत, जिथून ही उत्तरच मिळत नाहीत तर त्यांना आपल्याला सेट म्हणता येणार नाही. त्यांना सेट म्हणता येईल का? त्यांना सेट म्हणता येणार नाही.
मग आता की आपण सेट म्हणजे कळलंय आपल्याला की दिस इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट्स, की जे काही ऑब्जेक्ट्स वेल डिफाईन असतात, म्हणजे ज्याच्यामधील घटक आपल्याला नेमके अचूक सांगता येतात, नेमके सांगता येतात, याचाच अर्थ किती आणि कोणते. दॅट मीन्स विच आर अँड हाऊ मेनी एलिमेंट्स. मग आता ह्या दोन्ही गोष्टींचे आन्सर आपल्याला मिळतील, त्याला आपण असं म्हणणार आहे की हा काय आहे तर सेट आहे. उदाहरणार्थ मी इथे एक लिहितो की समजा मला एक सेट लिहायचा आहे. मग आता सेट कोणता लिहूया आपण, तर सोपा सोपा सेट लिहूया. दॅट मीन्स द ऑवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. अल्फाबेट्स इंग्लिशमध्ये आपल्याला माहिती आहे देर आर 26 अल्फाबेट्स. त्याच्यामध्ये असणारे स्वर किती, तर स्वर 5 आहेत आपले, हेही माहिती. मग मी समजा तो जो सेट आहे त्या सेटला नाव लिहिलं पी. मग आता सेट लिहिताना शक्यतो अशा ब्रॅकेटमध्ये लिहितात, याला म्हणतो आपण कर्ली ब्रॅकेट. काय म्हणतो याला, कर्ली ब्रॅकेट. मराठीत याला म्हणतात महिरपी कंस. मग आता ते कोणकोणते घटक आहेत तर ठरलेले आहेत, ए देन ई देन आय ओ अँड यू. ओके. बघा मग आता की आपण एक सेट लिहिला, कोणता सेट आहे तर तो सेट आहे पी. त्याच्यामध्ये काय काय लिहिलं, ए लिहिला, ई लिहिला, आय लिहिला, ओ लिहिला, यू लिहिला. ओके. दिज आर द ऑवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्लिश अल्फाबेट जे आहेत 26 अल्फाबेट्स, त्यांच्यामध्ये असणारे हे 5 स्वर आहेत. कोणकोणते, ए ई आय ओ यू. ओके. मग आता बघा की मग हा जो काही सेट तयार झाला तो कशापासून तयार झाला, तर आपण असं म्हणतोय ए पासून तयार झाला, ई पासून तयार झाला, आय पासून तयार झाला, ओ पासून तयार झाला आणि यू पासून तयार झाला. दीज आर द कॉन्स्टिट्युएंट्स. हे त्याच्यामध्ये असणारे जे काही सगळे, त्या सगळ्यांना आपण म्हणणार आहे की या सेटचे एलिमेंट्स. बघा ज्यांच्यापासून सेट तयार होतो या सगळ्यांना काय म्हणणार आहे आपण, त्यांना म्हणणार आहे एलिमेंट्स ऑफ सेट पी. यांना काय म्हणणार आपण, एलिमेंट्स ऑफ सेट पी. मग आता हेच जर मला सिम्बॉलिकली दाखवायचं असेल तर मी ते सिम्बॉलिकली सुद्धा दाखवू शकतो. मग आता नॉर्मली लक्षात घ्या, आपण इथं सेटचं नाव लिहिलं. मग नाव लिहिताना जो काही त्याला दिलेलं नाव आहे त्या सेटचं नाव आहे पी. मग हे जे पी दिसतंय आपल्याला ते मी कॅपिटल लिहिलंय. आता शक्यतो आपण ज्यावेळी ज्या ज्या कंडिशनला सेटचं नाव लिहिणार आहे त्यावेळेस ते कॅपिटल असावं. त्याच्यानंतर जे काही एलिमेंट्स आपण लिहिणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते लिहिताना शक्यतो स्मॉल लिहावेत. आता काही कंडिशनला ते कॅपिटल सुद्धा असतात, पण नॉर्मली लिहिताना आपण लक्षात ठेवा की ते आपण कसे लिहिणार आहे तर स्मॉल लेटरमध्ये लिहिणार आहे. कोणत्या लेटरमध्ये लिहिणार आहे, स्मॉल लेटरमध्ये लिहिणार आहे. मग आता हे सगळं सेट लिहिताना अशा ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे, याला म्हणणार आहे आपण कर्ली ब्रॅकेट. आणि ज्यांच्यापासून हा सेट तयार झाला त्यांना म्हणणार आहे त्या सेटचे एलिमेंट्स. मग आता एखादा की समजा हा ए हा पी या सेटचा एलिमेंट आहे का, तर तो त्या सेटचा एलिमेंट आहे. मग आता त्याच्यासाठी आपण एक सिम्बॉल यूज करणार आहे. मग आता हे जे सिम्बॉल आहे ते कशासाठी, तर दिस इज अन एलिमेंट. मग आता हे वाचताना कसं वाचणार आहे बघा आपण, ए इज अन एलिमेंट ऑफ सेट पी. म्हणजे ए हा पी या संचाचा घटक आहे. म्हणजे आता हेच वाचताना कसं वाचलं बघा आपण, ए इज अन एलिमेंट. बघा काय लिहिलं मी, ए इज अन एलिमेंट, एलिमेंट ऑफ सेट, कोणता सेट, पी. म्हणजे थोडक्यात काय, तर ए हा पी या संचाचा घटक आहे. आणि आता समजा मला असं वाटलं की एखादा दुसरा घटक बघू, यस आणि पी. मग हा यस जो दिसतोय आपल्याला तो पी या सेटचा एलिमेंट आहे का, तर तो नाही. मग आता हे सिम्बॉलिकली कसे दाखवणार आपण, तर असंच सिम्बॉल काढणार, फक्त याच्यावरती अशी तिरकी रेषा मारणार. आता हे काय म्हणणार आपण, तर हे वाचताना असं वाचणार, यस इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट पी. की यस हा पी या सेटचा एलिमेंट नाही. आता बघा सेटचा एलिमेंट असणं आणि सेटचा एलिमेंट नसणं, मग त्याच्यासाठीचं सिम्बॉल आहे हा चा घटक असणे आणि हा चा घटक नसणे. ओके. याला आपण दुसराही शब्द वापरू शकतो, याला म्हणतात बिलॉंग्स टू आणि याला म्हणतात नॉट बिलॉंग्स टू. म्हणजे हे शॉर्टमध्ये कसं वाचणार बघा, ए बिलॉंग्स टू पी. आणि हे कसं वाचणार, यस नॉट बिलॉंग्स टू पी. म्हणजे थोडक्यात ए हा पीचा घटक आहे आणि यस हा पीचा घटक नाही. अशा पद्धतीने की एखादा सेट लिहिला की ज्यांच्यापासून सेट तयार होतात त्यांना म्हणणार आपण त्या सेटचे काय तर एलिमेंट्स. मग आता एलिमेंट्स सगळ्यांना समजलेत की एलिमेंट्स कुणाला म्हणायचं, तर ज्यांच्यापासून सेट तयार झालाय त्या सगळ्या ऑब्जेक्टला काय म्हणणार आपण, त्या सेटचे एलिमेंट्स. आणि ते सिम्बॉलिकली कसे दाखवणार आपण, तर इथं दाखवलंय मी. आता हा ई नाहीये किंवा सी नाहीये,
हे कॉम्बिनेशन आहे सीचं आणि ईचं. हे जे सिम्बॉल आहे त्याला आपण बघा काय काय म्हणता येईल. तर हे लिहिताना असं लिहिता येईल, ए इज ॲन एलिमेंट ऑफ सेट पी. दुसरं अजून कसं लिहिता येईल, ए बिलॉंग्स टू पी. आता हे कसं लिहिणार, तर यस इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ पी किंवा यस नॉट बिलॉंग्स टू पी. या पद्धतीने की आपण हा जो काही सेट आहे तर तो सेट राईट करत असताना नॉर्मली आपण त्या सेटचं नाव लिहिताना कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं. त्याच्यानंतर जे काही एलिमेंट्स आहेत मग ते जर अल्फाबेट्स असतील तर शक्यतो स्मॉल लेटरमध्ये लिहिले जातात. आता काही कंडिशनला म्हणलं मी की काही कंडिशनला आपल्याला ते कॅपिटलसुद्धा लिहावे लागतात. मग आता हा जो काही सेट आहे तर ज्यावेळेस आपल्याला लिहायचा आहे तर तो सेट लिहिताना वेगवेगळ्या मेथडने लिहिला जातो. मग आता बघा सेट लिहिताना कोणत्या मेथडने लिहिला जातो, तर सेट लिहिण्याच्या दोन मेथड्स आहेत. की पहिली मेथड आहे जिचं नाव आहे लिस्टिंग मेथड किंवा त्यालाच म्हणतो आपण रोस्टर फॉर्म. बघा लिस्टिंग मेथड किंवा त्यालाच काय म्हणायचं, रोस्टर फॉर्म. आता लिस्टिंग याचा अर्थ काय, तर लिस्टिंग या शब्दाचा अर्थ यादी. लिस्ट म्हणजे काय, यादी. मग आता ही जी पद्धती याला म्हणतात यादी पद्धती. बघा आपण बऱ्याच वेळा यादी बनवतो आपल्या घरामध्ये. मग आता त्या यादी बनवताना जे रूल वापरणार आहे तेच रूल आपण इकडे वापरणार आहे. ते बघूया आपण यादी पद्धतीने संच कसा लिहिला जातो. मग आता ही लिस्टिंग मेथड आहे किंवा त्यालाच दुसरं नाव काय आहे, तर त्याचं दुसरं नाव आहे रोस्टर फॉर्म. त्याच्यानंतर जी काही दुसरी मेथड आहे सेट लिहिण्याची तिचं नाव आहे रूल मेथड किंवा त्याला सेट बिल्डर फॉर्म असं देखील म्हणतात. मराठीमध्ये म्हणतात याला गुणधर्म पद्धती. बघा कोणती पद्धती, गुणधर्म पद्धती. आता जो काही सेट लिहिला जातो ते दोन मेथडने लिहिला जातो. एक आहे लिस्टिंग मेथड आणि दुसरं आहे रोस्टर फॉर्म. हे सेट लिहिण्याच्या दोन मेथड्स आहेत आणि सोप्या सोप्या मेथड्स आहेत. मग रूल मेथडनेही आपण सेट लिहू शकतो, लिस्टिंग मेथडनेही आपण सेट लिहू शकतो. मग आपल्याला दोन्ही मेथड्स पाहिजेत. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू की जर लिस्टिंग मेथडने एखादा सेट आपल्याला लिहायचा असेल किंवा त्यालाच दुसरं नाव आहे रोस्टर फॉर्ममध्ये एखादा सेट लिहायचा असेल तर तो सेट नेमका लिहिला जातो कसा. ठीक आहे. मग आता की समजा की आपण एखादा सेट बघितला की प्राईम नंबर्स लेस दॅन 10. बघा आता काय म्हणतोय आपण, प्राईम नंबर्स लेस दॅन 10. आता प्राईम नंबर सगळ्यांना समजतात. प्राईम नंबर कुणाला म्हणतो आपण, तर असे नंबर ज्यांना कुणीही इतर संख्येने त्याला डिवाइड होत नाही त्यांना म्हणतो आपण प्राईम नंबर्स. मग आपण मी एक सेट घेतला, त्या सेटला नाव दिलं ए. दिस इज द सेट ऑफ प्राईम नंबर्स लेस दॅन 10. मग आता स्मॉलेस्ट प्राईम नंबर सगळ्यांनी लक्षात ठेवा. स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2. 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर आणि हा एकमेव असणारा इवन प्राईम नंबर आहे. एकमेव असणारा इवन प्राईम नंबर. मग आता इथं लिहिलं मी 2. 2 नंतर कोणता येतो, 3 येतो. 3 नंतर कोणता येतो, 5 येतो. 5 नंतर कोणता येतो, 7 येतो. 7 नंतर कोणता येतो, 11 येतो. आता 9 हा प्राईम नंबर आहे का, नाही, कारण 9 हा कोणाच्या तरी टेबलमध्ये आहे. मग आता बघा हा सेट माझा तयार झाला. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नंबर देखील कळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला सेट लिहायचे त्यावेळेस काही ठराविक नंबर्स आपल्याला आले पाहिजे. जसं नॅचरल नंबर्स. बघा हे जे काही नॅचरल नंबर्स आहे ते आपण एन या सिम्बॉलने डिनोट करतो. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, तर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 5 अप टू इन्फिनाईट. कुठपर्यंत असतात हे, इन्फिनाईट नंबर्स असतात. दीज ऑल नंबर्स आर पॉझिटिव्ह. त्यांना आपण बघा काउंटिंग नंबर्स असं सुद्धा म्हणतो, म्हणजे मराठीत त्याला मोज संख्या असं देखील म्हणतो. मग आता हे जे नॅचरल नंबर्स आहेत म्हणजेच नैसर्गिक संख्या स्टार्ट कुठून होतात, तर आपण असं म्हणतो 1 पासून स्टार्ट होतात. कुठपर्यंत आहे, तर कुठपर्यंत आहे तर इन्फिनाईट नंबर्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा दुसरा नंबर आहे ज्याचं नाव आहे होल नंबर्स. आता होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात, 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 4 5 अप टू इन्फिनाईट. मग आता हे कुठपर्यंत आहेत, तर इन्फिनाईटपर्यंत आहेत. बघा कुठपर्यंत आहेत, इन्फिनाईट नंबर्स आहेत. मग आता की हे नंबर देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग होल नंबर कोणत्या सिम्बॉलने डिनोट केले जातात, तर कॅपिटल डब्ल्यूने डिनोट केलेले जे नंबर्स असतात दीज आर नोन ॲज होल नंबर्स. दीज होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0 अप टू इन्फिनाईट. मग आता कुठपर्यंत असतात, तर इन्फिनाईटपर्यंत असंख्य संख्या असतात. त्याच्यानंतर त्याच्या पुढे असतात ते इंटिजर्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पूर्णांक संख्या. आता इंटिजर्स कुणाला म्हणलं जातं, तर लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये 0 all positive numbers and all negative numbers altogether are called integers. मग याच्यामध्ये 0 असतात
त्याच्यानंतर 1 2 3 4 अप टू इन्फिनाईट. हिअर -1 -2 -3 अप टू इन्फिनाईट. दीज आर ऑल्सो इन्फिनाईट नंबर्स. हे जे सगळे नंबर्स आहेत या सगळ्या नंबर्सला आपण म्हणतो इंटिजर्स. मग आता कमीत कमी आपल्याला हे 3 नंबर सध्या तरी माहीत असले पाहिजे. नॅचरल नंबर कुणाला म्हणायचं, होल नंबर कुणाला म्हणायचं आणि इंटिजर कुणाला म्हणायचं. त्यानंतर आपल्याला रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रिअल नंबर या गोष्टी देखील माहीत असल्या पाहिजे. पण सध्या आपल्याला गरजेचे असणार हे 3 नंबर्स तर लक्षात ठेवा. नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1, 1 पासून सुरू होतात. कुठपर्यंत असतात तर इन्फिनाईट, अनंतपर्यंतचे नंबर असतात. होल नंबर्स कुठून सुरू होतात तर 0 पासून स्टार्ट होतात. कुठपर्यंत असतात हे देखील इन्फिनाईट असंख्य संख्या असतात. त्यानंतर इंटिजरचा विचार केला तर याच्यामध्ये 3 प्रकारच्या संख्या इन्व्हॉल्व झालेल्या असतात. मग पहिली संख्या काय असते तर एक असते 0. त्याच्यानंतर 0च्या ज्या राईट हँड साईडला दिसत आहेत दीज आर द ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनाईट. त्यानंतर इकडच्या बाजूला जे दिसत आहेत ते -1 -2 -3 हे देखील कुठपर्यंत असतात तर इन्फिनाईटपर्यंत असतात. ओके, चला मग आता की आपण काय पाहतोय तर सेट जर मला लिस्टिंग मेथडने लिहायचा असेल तर तो कसा लिहायचा. मग त्यासाठीचा रूल लक्षात घ्या. मग मला सेट जर लिस्टिंग मेथडने लिहायचा असेल तर हा सेट लिहित असताना बघा, हा सेट लिहित असताना सगळ्यात पहिल्यांदा मी त्या सेटला काहीतरी एक नाव दिलं. ओके, त्यानंतर मग मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर दीज ऑल एलिमेंट्स राईट इन अ कर्ली ब्रॅकेट. पहिली गोष्ट काय तर या सगळ्यांसाठी मी एक ब्रॅकेट वापरलं, त्याला म्हणतोय आपण कर्ली ब्रॅकेट. ओके, म्हणजे पहिला रूल सगळ्यांच्या लक्षात आलं की सगळे एलिमेंट्स राईट करत असताना ते कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये राईट केलेले असले पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या पुढची दुसरी गोष्ट काय तर हे जे प्रत्येक एलिमेंट लिहिल्यानंतर मी त्याच्यामध्ये कॉमा दिला. काय दिलाय? कॉमा. आता प्रत्येक एलिमेंट राईट करून झालं की त्याच्यामध्ये कॉमा द्यायचं, जेणेकरून ते जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला सेपरेट दिसले पाहिजे. कसे दिसले पाहिजे? सेपरेट. ओके, त्याच्यानंतर यांच्यामध्ये सिक्वेन्स असावा का तर ऑर्डर इज अ मॅटर. ऑर्डर मॅटर करत नाही, कारण आपण बघा घरी जर यादी तयार करायची असेल तर त्याला काही सिक्वेन्स असावा लागतो का तर सिक्वेन्स असावा लागत नाही. आपण पाहिजे ते यादृच्छिक पद्धतीने आपल्याला जसं पाहिजे असेल तसं, म्हणजे जसं आपल्याला किराणाची यादी तयार करायची मग साखर 1 नंबरला लिहावी असं काही रूल नाही. आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण 1 नंबरला लिहू शकतो. मग आता तसं की इथं हे जे काही नंबर राईट केले जातात तर त्यांच्यामध्ये ऑर्डर महत्त्वाची आहे का तर ऑर्डर महत्त्वाची नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शक्यतो नंबर असतील तर ते ऑर्डरने लिहायचे, जेणेकरून ते चुकणार नाहीत. म्हणजे ऑर्डर नसली तरी चालती, पण आपण काय करायचं तर ते नंबर राईट करत असताना ऑर्डरनेच लिहायचे, की जेणेकरून आपल्याकडून मिस्टेक होणार नाही. ओके, त्याच्यानंतर की प्रत्येक जो काही एलिमेंट आपण राईट करणार आहे दॅट एलिमेंट राईट ओनली वन्स. म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा किती वेळा लिहायचा तर एकदाच लिहायचा, डबल येता कामा नये. म्हणजे कोणताही एलिमेंट हा रिपीट होता कामा नये. बघा, आपण लिस्टिंग मेथडने ज्यावेळेस सेट लिहितोय त्यावेळेस आपण काय म्हणतोय तर पहिली गोष्ट मला काय करायचं आहे कर्ली ब्रॅकेट यूज करायचं आहे. दुसरी गोष्ट काय करायचं आहे कॉमा द्यायचा आहे. प्रत्येक एलिमेंट सेपरेट दिसण्यासाठी कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट ऑर्डर मॅटर करते का? ऑर्डर मॅटर करत नाही. कोणत्याही ऑर्डरने मी राईट करू शकतो. चौथी गोष्ट जो एलिमेंट मी राईट करणार आहे तो किती वेळा राईट करणार आहे तर ओनली वन्स, एकदाच राईट करणार आहे. जास्त वेळा तो राईट म्हणजे रिपीट होता कामा नये, चालत नाही. त्याच्यानंतर त्याच्या पुढं बघा, समजा मला एखादा सेट लिहायचा आहे. n इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. n इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. मग आता नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात तर मी असं म्हणतोय 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 5. कधी थांबतील? थांबतील का तर थांबणार नाही, कारण आपण असं म्हणतो नॅचरल नंबर, हाऊ मेनी नॅचरल नंबर्स? इन्फिनाईट. मग आता थांबायचं का? आपल्याला तर थांबावं लागणार आहे, बरोबर. मग आता जर काही एलिमेंट लिहिले आणि याच्यासारखेच एलिमेंट पुढे येणार असतील तर त्याच्या पुढं 3 डॉट्स. आता आपण काय करणार आहे तर 3 डॉट काय डिनोट करतात तर याच्यासारखेच नंबर पुढे देखील येणार आहेत. मग आता या जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर लिस्टिंग मेथडने आपण सहजरित्या सेट लिहू शकतो. मग आता याच्यामध्ये काय काय म्हणतोय आपण बघा, तर
की ज्यावेळेस आपल्याला सेट लिहायचा आहे त्यावेळेस पहिल्यांदा तो कशामध्ये लिहावा लागणार आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहावा लागणार आहे. त्यानंतर प्रत्येकामध्ये काय करावं लागणार आहे, कॉमा द्यावा लागणार आहे. त्यानंतर ऑर्डर मॅटर करते का, ऑर्डर मॅटर करत नाही. एव्हरी एलिमेंट राईट ओनली वन्स, प्रत्येक एलिमेंट हा किती वेळा लिहावा, तर एकदाच लिहावा. त्याच्यानंतर जर असे काही एलिमेंट्स असतील की जे आपल्याला खूप लांबपर्यंत लिहायचे, आता कधी कधी आपल्याला समजा नॅचरल नंबर्स, मी एक सेट लिहिला, फर्स्ट 50 नॅचरल नंबर्स, पहिले 50 नैसर्गिक संख्या. मग आता मी परत स्टार्ट केलं 1 2 3 4. आता मला 50पर्यंत लिहायचं असेल तर त्यासाठी देखील भरपूर जागा लागेल, बरंच मला लिहावं लागेल. मग त्यालाही पर्याय आहे की आपण असे मध्ये डॉट देऊ शकतो आणि शेवटचा नंबर इथं राईट करू शकतो. मग आता हे डॉट कधी वापरायचे लक्षात ठेवा, तुम्ही शेवटी वापरू शकता, मध्ये वापरू शकता. ओके, मग आता हा जो काही रूल आहे, म्हणजे लिस्टिंग मेथडने सेट लिहिताना हे रूल आपण फॉलो केले पाहिजे की कर्ली ब्रॅकेट यूज करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर एव्हरी एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमा, प्रत्येक एलिमेंट हा कॉमा देऊन सेपरेट करायचा, वेगळा करायचा. त्याच्यानंतर ऑर्डर मॅटर करते का, तर आपण ऑर्डर मॅटर करत नाही. तुम्ही जे काही एलिमेंट्स तुम्हाला लिहायचे ते कोणत्याही ऑर्डरने तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर किती वेळा लिहिता येतात, तर एव्हरी एलिमेंट राईट ओनली वन्स, प्रत्येक एलिमेंट हा एकदाच लिहिता येतो, परत आला तर तो लिहायचा नाही. कारण आपण यादी करताना समजा साखर लिहिली 5 किलो आणि नंतर पुन्हा आठवलं आपल्याला की जरा अजून 2 किलो पाहिजे होती, तर खाली परत आपण साखर 2 किलो असं न लिहिता त्या 5लाच काय करून 7 करतो. ठीक आहे. त्यानंतर हे डॉट कधी यूज करायचे हे देखील तुम्हाला समजलंय. ठीक आहे, मग ही जी काही मेथड आहे त्याला म्हणतोय आपण लिस्टिंग मेथड. कोणती मेथड म्हणतोय, लिस्टिंग मेथड, किंवा त्यालाच आपण म्हणतोय रोस्टर फॉर्म. काय म्हणतो त्याला, रोस्टर फॉर्म. ओके, ही एक मेथड झाली. त्यानंतर मग दुसरी मेथड आहे आपल्याकडं जिचं नाव आहे रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. मग आता बघा ही मेथड काय आहे तर ती सुद्धा आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं सेट कुणाला म्हणायचं, तर आपण असं म्हणतो सेट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट्स, की ज्याच्यामधले घटक आपल्याला अचूक आणि नेमके कळतात. म्हणजे किती आहेत तेही कळतात, कोणते आहेत तेही कळतात. मग त्याचे आपण एक्झाम्पल बघितलं. मग आता समजा तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आवडणाऱ्या शिक्षकांचा सेट लिहा, तर आता प्रत्येकाचा ॲन्सर सेम असेल का, तर प्रत्येकाचा ॲन्सर सेम असणार नाही. मग अशा कंडिशनला ते जे काही तुमच्याकडे कलेक्शन झालं तर त्याला आपण सेट म्हणू शकतो का, त्याला आपण सेट म्हणू शकत नाही. जसं मगाशी सांगितलं मी की तुम्हाला सांगितलं राईट द सेट ऑफ डेज इन अ वीक, तर प्रत्येकाचा ॲन्सर सेम असेल का, प्रत्येकाचा ॲन्सर सेम असेल. आणि जर ॲन्सर तसं सेम असेल म्हणजे त्याच्यातले घटक सांगता येतात का आपल्याला, येस, मला ते डेज सांगता येतात का, येतात. कोणते, तर आपण सांगतोय संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. ओके, किती आहेत, तर आपण म्हणतोय 7 डेज इन अ वीक. मग आता दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतात मला, किती हेही कळतंय आणि कोणते तेही कळतंय. आणि आता मला जर दोन्ही गोष्टींचे आन्सर समजत असतील तर त्या कंडिशनला की मी ते जे काही कलेक्शन लिहिलेलं आहे त्याला सेट म्हणू शकतो. ओके, मग आता तोच सेट, दॅट मीन्स डेज इन अ वीक, आठवड्यात असणाऱ्या वारांचा समूह, तो मला कोणत्या मेथडने लिहायचा आहे, तो रूल मेथडने लिहायचा आहे. मग आता जसं आपण लिस्टिंग मेथडने ज्यावेळेस आपल्याला सेट लिहायचं आहे तर त्याच्यामधले सगळे एलिमेंट्स आपल्याला राईट करावे लागतात. मग आता तसं रूल मेथडने जर आपल्याला एखादा सेट लिहायचा असेल, मग आता मला काय लिहायचं आहे, मग तो सेट लिहायचा आहे कोणता, समजा त्याला आपण एक नाव देऊया, डब्ल्यू इज अ सेट ऑफ डेज इन अ वीक. बघा आता मी सेटचं नाव दिलं, काय दिलं, तर डब्ल्यू दिलं. हा कसला सेट आहे, तर डेज इन अ वीक. मग आता मला हा जर सेट कोणत्या मेथडने राईट करायचा असेल, रूल मेथडने राईट करायचा असेल, तर मला परत त्या सेटला नाव द्यावं लागेल जे सांगितलंय ते. मग आता कोणतं नाव सांगितलंय, तर डब्ल्यू सांगितलंय, मी लिहून टाकलं डब्ल्यू इज अ सेट. मग आता याच्यानंतर काय करतो आपण, तर सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये लिहित नाही, तर सगळ्यांसाठी एक कॉमन एलिमेंट आपण कन्सिडर करतो, सगळ्यांसाठी कॉमन. मग आता तो जो एलिमेंट आहे, आता आपल्याकडे मॅथ्समध्ये माहिती आहे सगळ्यांना, कोणीच नाही सापडला की कोण सापडतो, एक्स. मग इथं मी म्हणलं डब्ल्यू इज द सेट ऑफ ऑल एक्स, म्हणजे डब्ल्यू हा अशा सगळ्या एक्सचा सेट आहे. मग त्याच्या पुढे काय करावं लागतं, त्याच्या पुढे एक स्टँडिंग लाईन, उभी रेषा मारावी लागते, किंवा कोलन म्हणजेच 2 टिंब असे दिले तरी चालतात. पण जनरली यूज करताना ह्या स्टँडिंग लाईनचाच केला जातो, म्हणजे उभी रेषा मारली जाते.
आणि त्याच्यानंतर ज्या प्रॉपर्टीवरती आपण हा सेट कलेक्ट केला ती प्रॉपर्टी त्याच्या पुढे लिहावी लागते, की जेणेकरून त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स आपल्याला युनिकली आयडेंटिफाय करता येतील, म्हणजे परफेक्टली ते एलिमेंट्स आपल्याला कळतील. मग आता बघा, एक्स इज अ डे इन अ वीक. मग आता हा जो सेट लिहिला की ह्या कोणत्या मेथडने लिहिला, तर रूल मेथडने लिहिला. मग रूल मेथडने सेट लिहिताना आपण काय काय बघा कोणकोणते रूल यूज केले, तर सगळ्यात पहिल्यांदा जे नाव सांगितलंय ते नाव आपण त्याला देऊन टाकलं. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये एलिमेंट्स लिहिलेत का, तर एलिमेंट सेपरेट लिहिलेले दिसत नाहीत. सगळ्यांसाठी एकच आपण कन्सिडर केलाय, कोण, एक्स. त्यानंतर त्याच्या पुढे काय केलं आपण, तर एक उभी रेषा मारली किंवा 2 डॉट लिहिले म्हणजेच कोलन. त्यानंतर ज्या प्रॉपर्टीवरती हा सेट आपण बिल्ड केला तर ती प्रॉपर्टी त्याच्या पुढे लिहून टाकली. मग आता ह्या काय एक्स मध्ये काय, तर एक्स इज अ डे इन अ वीक. एक्स हा काय, तर त्या आठवड्यातील वार आहे. मग तो कोणता आहे, तर आपल्याला माहिती कोणता असेल, तर तो रविवार असू शकतो, सोमवार असू शकतो, मंगळवार असू शकतो, बुधवार, गुरुवार, शुक्रवार किंवा शनिवार. याच्यापेक्षा वेगळा असू शकतो का, तर याच्यापेक्षा वेगळा असू शकत नाही. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण सेट लिहितो त्यावेळेस ही जी मेथड आहे त्याला म्हणलं जातं रूल मेथड. बघा याला काय म्हणायचं, रूल मेथड. मग हा सेट जर मला वाचायचा असेल तर तो कशा पद्धतीने वाचता येतो, किंवा जर मला हे स्टेटमेंटमध्ये लिहायचं असेल, वर्डमध्ये लिहायचं असेल, तर ते मला कसं लिहिता येतं. तर आपण इथं म्हणताना सेटचं नाव काय येतं, बघा सेटचं नाव आहे डब्ल्यू. मग इथं म्हणणार डब्ल्यू इज द सेट ऑफ ऑल एक्स. काय म्हणतोय मी बघा, डब्ल्यू इज अ सेट ऑफ ऑल एक्स. आणि त्याच्या पुढे जी उभी रेषा मारली जाते त्याला म्हणतो आपण सच दॅट. काय म्हणतो त्याला, सच दॅट. म्हणजे आता म्हणताना काय म्हणतो मी, आता इथपर्यंत आलो उभ्या रेषेपर्यंत. मग काय म्हणतोय, तर डब्ल्यू इज द सेट ऑफ ऑल एक्स. त्याच्या पुढे काय म्हणलं मी, सच दॅट. आणि पुढे जे लिहिलंय ते लिहून टाकू. मग सच दॅट एक्स इज अ डे इन अ वीक. बघा एक्स हा काय, तर आठवड्यातील वार आहे. मग आता हेच आपल्याला जर स्टेटमेंटमध्ये वर्डमध्ये लिहायचं असेल तर आपण काय लिहिलं, तर डब्ल्यू इज द सेट ऑफ ऑल एक्स. डब्ल्यू इज द सेट ऑफ ऑल एक्स. डब्ल्यू हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा काय आहे, तर एक्स हा आठवड्यातील वार आहे. हेच आपण लिहिताना असं लिहिलंय, डब्ल्यू इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. मग सच दॅट कोणाला म्हणायचं लक्षात आलंय का, बघा सच दॅट कोणाला म्हणतोय आपण, तर ही जी काही स्टँडिंग लाईन आपल्याला दिसते तर या स्टँडिंग लाईनला आपण काय म्हणतोय, तर सच दॅट. मग हे वाचताना कसं वाचणार आहे, डब्ल्यू इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ डे इन अ वीक. एक्सचा काय, तर त्या आठवड्यामध्ये असणारा एक वार आहे. आता कोणता असेल, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो कोणता असेल. या पद्धतीने ज्यावेळेस आपण सेट लिहितो त्यावेळेस ही जी मेथड आहे तिला म्हणतात रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड. अजून वेगवेगळे एक्झाम्पलमधून आपल्याला समजून जाईल की नेमका रूल मेथडने जर आपल्याला सेट लिहायचा असेल तर तो कशा पद्धतीने लिहिता येतो हे आपल्याला कळेल. ओके. मग आता बघा की आपण सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स पाहिल्या. सेटमध्ये काय तेही पाहिलं. सेटमध्ये काय म्हणतो आपण, तर दिस इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट्स. मी दुसऱ्या भाषेत सांगितलं की अशा गोष्टींचा समूह की ज्यामधील घटक आपल्याला अचूक आणि नेमके सांगता येतात. दुसऱ्या भाषेत म्हणलं आपण किती आणि कोणते, दॅट मीन्स हाऊ मेनी अँड विच आर. या गोष्टीचं जर आन्सर मला मिळत असेल तर अशा कंडिशनला आपण त्या कलेक्शनला म्हणजे त्या समूहाला सेट म्हणू शकतो. ओके. आता एक प्रश्न बघूया आपण, राईट द फॉलोइंग सेट इन द रोस्टर फॉर्म. आता रोस्टर फॉर्म दॅट मीन्स लिस्टिंग मेथड. मग इथं म्हणलं त्यांनी सेट ऑफ इव्हन नंबर्स. मग आता आपण बघितलं होतं नॅचरल नंबर सगळ्यांना माहिती आहेत. नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 अप टू इन्फिनाईट. कुठपर्यंत आहेत, त्या इन्फिनाईटपर्यंत सगळे जे नंबर्स आहेत त्यांना म्हणतो आपण नॅचरल नंबर. मग आता मला इथं एक सेट लिहायचा आहे, तो कुणाचा लिहायचा आहे, तर इव्हन नंबरचा. मग सगळ्यात पहिल्यांदा त्या सेटला त्यांनी नाव दिलं का, तर नाव दिलेलं नाही. मग मी काय केलं, तर त्याला एक नाव देऊन टाकलं. एक त्या सेटचं नाव काय केलं, ए. मग सेट ऑफ इव्हन नंबर्स. आता इव्हन नंबर्स नंबर 2 टाईपचे असतात नॅचरलमध्ये. एक असतात इव्हन नंबर्स आणि दुसरे असतात ऑड नंबर्स. बघा एक असतात इव्हन नंबर्स आणि एक असतात ऑड नंबर्स. इव्हन म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण समसंख्या
आणि ऑड म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण विषम संख्या. बघा संख्या दोन प्रकारच्या असतात, समसंख्या असतात तसंच विषम संख्या असतात. मग आता ह्या इव्हन नंबर्स कोणत्या, तर बघा ज्यांच्या युनिट प्लेसला आपण काय म्हणतोय बघा, ज्यांच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 और 8 याच्यापैकी डिजिट असेल, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर ज्यांना 2 ने डिवाइड होतं अशा सगळ्या संख्या म्हणजेच त्यांना आपण काय म्हणू शकतो, तर इव्हन नंबर्स असं म्हणू शकतो. आता सोपं काय, तर ज्यांच्या युनिट प्लेसला काय पाहिजे, 0, 2, देन 4, 6 और 8. मग आता आपण जर नॅचरल नंबरचा विचार केला तर पहिला नॅचरल नंबर आहे 1, मग तो इव्हनमध्ये येईल का, येणार नाही. मग कोणता येईल, 2 येईल, 4 येईल, 6 येईल, 8 येईल. आता पुढचे या पद्धतीच्या. त्यानंतर मग ऑड नंबर कोणते, तर 1, 3, 5, 7. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा, की जे इव्हन नाहीत त्यांना काय म्हणणार आहे आपण, ऑड. म्हणजे ज्या सम नाहीत त्यांना काय म्हणणार आपण, विषम म्हणणार. ऑब्विसली सोपं सोपं. ठीक आहे. मग आता आपण इथं काय म्हणतोय, तर सेट ऑफ इव्हन नंबर्स. मग इव्हन नंबर स्टार्ट कुठून झाल्या, तर सर 2 पासून झाल्या. 2, 4, 6, 8, 10. आता हे थांबणार आहेत का, तर आपल्याला त्यांनी दिलं नाही की कितीपेक्षा लहान पाहिजे किंवा कितीपर्यंत पाहिजे, असं काही म्हणलेलं नाही. मग त्या कंडिशनला ह्या थांबणार नसतील तर याच्या पुढे आपण 3 डॉट देणार आणि हे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करणार. दिस इज द सेट ऑफ इव्हन नंबर्स. याला काय म्हणणार आपण, सेट ऑफ इव्हन नंबर्स. ओके. मग सगळ्यात पहिल्यांदा हे इव्हन नंबर समजून घ्या, ऑड नंबर समजून घ्या. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही इव्हन नंबर्स काय असतात, प्राईम नंबर देखील याच्यामधूनच तयार होतात. प्राईम नंबर म्हणजे काय, तर त्यांना मराठीमध्ये म्हणतो आपण मूळ संख्या. बघा कसल्या संख्या, मूळ संख्या. आता मूळ संख्यामध्ये काय, तर ज्यांना इतर कोणत्याही संख्येने डिवाइड होत नाही, म्हणजेच भाग जात नाही, अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. आता एक ही मूळ संख्या नाही, लक्षात ठेवा. 1 हा जो आहे तो प्राईमही नाही आणि म्हणजे संयुक्तही नाही. मग आता असा असणारा मॅथ्समध्ये एकमेव नंबर आहे 1, कंपोजिटही नाही आणि प्राईमही नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर तो मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही, अशी असणारी 1 ही नंबर आहे. मग नंबर कुठून सुरू होतात प्राईम, तर 2 पासून सुरू होतात. 2, देन 3, देन 5, देन 7, देन 11. ओके. मग आता हे जे नंबर आहे त्यांना म्हणतोय आपण प्राईम नंबर. मग आता प्राईम नंबरचा जर विचार केला तर त्या प्राईम नंबरमध्ये 2 हा एकमेव नंबर असा आहे जो इव्हन आहे पण प्राईम आहे. बघा एकमेव नंबर आहे मॅथ्समध्ये की जो कसला आहे, इव्हन बी आहे आणि प्राईम सुद्धा आहे. आणि दिस इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. बघा दिस इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर, याचा अर्थ सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर 2. मग आता या पद्धतीने आपण हा सेट लिहिला. कोणाचा सेट होता हा, तर सेट ऑफ इव्हन नंबर्स. ओके. त्याच्यानंतर पुढचा सेट आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता बघा मगाशीच आपण पाहिलेलं परत आलं हे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. मग आता या सेटला नाव आहे का, नाही आहे सर. मग आपण काय करू, याला पुढचं नाव देऊ. मी आपण पहिल्याला ए नाव दिलं होतं, आता याला नाव देऊ आपण बी. मग आता काय म्हणतंय, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. बघा 1 पासून 50 पर्यंतचे इव्हन पाहिजे आणि प्राईम पाहिजे. तर आताच आपण सगळ्यांनी बघितलं की इव्हन प्राईम असणारा मॅथ्समध्ये एकमेव नंबर आहे. तो नंबर कोणता, तर तो नंबर आहे 2. तो नंबर कोणता, तो नंबर आहे 2. म्हणजे हा जो काही सेट आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स दिसत आहेत, कंटेनिंग ओनली 1 एलिमेंट्स. दिस इज द 2 अँड 2 इज द ओनली 1 इव्हन प्राईम नंबर्स. ओके. मग आता हा इव्हन प्राईम नंबर देखील सगळ्यांना कळला. त्यानंतर स्मॉलेस्ट प्राईम नंबर बनलं तरी कोण असतो, तर हा 2च असतो. मग आता हा जो काही सेट आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील, तर एकच एलिमेंट्स असणार आहे. मग आता हा झाला आपला जो सेट आहे तो कोणता झाला, तर हा जो सेट आहे तो कुणाचा म्हणणार आपण, तर इव्हन प्राईम नंबरचा. कुणाचा आहे हा, इव्हन प्राईम नंबर्स. ओके. बघा त्याच्यानंतर आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता मी मगाशी आपण नंबर बघितले होते, मग त्याच्यामध्ये इंटिजर देखील पाहिले होते आपण. इंटिजर कशापासून तयार होतात, तर आपण असं म्हणलं इंटिजरमध्ये 3 नंबर इन्क्लूड असतात. कोणकोणते, तर आपण म्हणतो 0, ऑल पॉझिटिव्ह अँड ऑल निगेटिव्ह. मग आता इथं लिहिलं मी बघा 0, 1, 2, 3, 4. देन इकडं -1, -2, -3, -4. आता कुठपर्यंत,
तर दीज आर ऑल्सो इन्फिनाईट नंबर्स. दीज आर ऑल्सो इन्फिनाईट नंबर्स. मग ही सुद्धा कसले नंबर्स आहेत? तर इन्फिनाईट नंबर्स आहेत. बघा कसले नंबर्स आहेत? इन्फिनाईट नंबर्स आहेत. मग असे जर इन्फिनाईट नंबर्स असतील तर त्या कंडिशनला हे सगळे जे नंबर्स आहेत तर त्यांना आपण इंटिजर्स म्हणतोय. पण आता याच्यामधले कोणते इंटिजर्स पाहिजे? तर इंटिजरमध्ये आपण म्हणतोय 3 टाईपचे नंबर्स आहेत. मग आता त्याच्यामध्ये काय काय येतं? तर हा 0 येतो. इकडचे सगळे येतात ते कसले असतात? पॉझिटिव्ह असतात. इकडचे सगळे येतात ते कसले असतात? निगेटिव्ह असतात. ओके. मग आता मला याच्यामधले इंटिजर्स घ्यायचे आहेत, पण कोणते घ्यायचे आहेत? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह कुठून स्टार्ट झाले? तर निगेटिव्ह 1 पासून स्टार्ट झाले. मग आता मी इथं हा जो सेट आहे बघा त्या सेटलाही नाव नाही. मग आपण त्या सेटला एक नाव देऊन टाकलं. काय सेटचं नाव? सी. मग आता नंबर लिहूया. -1, -2, -3, -4, -5. आता थांबायचं का? तर त्यांनी सांगितलं नाही आपल्याला की हे जे नंबर आहेत लेस दॅन कितीपेक्षा नाही माहिती, किंवा अप टू म्हणजे कुठपर्यंत हेही नाही माहिती. मग आपल्याला सगळे निगेटिव्ह नंबर लिहावे लागतील. मग आता किती आहेत? तर सर इन्फिनाईट आहेत. मग आता त्याला पर्याय काय? त्याला पर्याय सोपा. 1, 2, 3 3 डॉट देऊन टाका. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करून टाका. दिस इज द सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. याला काय म्हणणार आपण? सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. मग हा तयार झाला आपला निगेटिव्ह इंटिजरचा सेट आपला तयार झाला. ओके. मग या पद्धतीने की आपण हा जो सेट लिहिला आहे तो कोणत्या मेथडने लिहिला आहे लक्षात ठेवा. रोस्टर फॉर्म, की ज्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट हा सेपरेट आपल्याला दिसतो. प्रत्येक एलिमेंट काय होतो? सेपरेट दिसतो. आणि त्या कंडिशनला ही जी लिहिण्याची मेथड आहे याला म्हणलं जातं रोस्टर फॉर्म, किंवा त्याचंच दुसरं नाव आहे लिस्टिंग मेथड. ओके. त्यानंतर की पुढचा सेट आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम, दॅट मीन्स सूर. आता आपल्याला माहिती किती सूर आहेत? तर 7 सूर आहेत. मग आता या सेटला नाव आहे का? तर या सेटलाही नाव नाही. मग आपण पुढचं नाव देऊन टाकलं. या सेटचं नाव काय? सेट डी. सेटचं नाव काय? सेट डी. मग आता बघा याच्यामध्ये 7 साऊंड्स आहेत. मग आता कोणकोणते? तर पहिला साऊंड आहे सा, देन रे, ग, म, प, ध, नी, आणि परत सा येतो. मग लिहायचा का? नाही लिहायचा, कारण नीलाच संपतं हे. मग 7 सूर झाले का? काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सा रे ग म प ध अँड नी. ओके. दिज आर द 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम, की जे काय आपले सप्त सूर म्हणतो आपण. सप्त म्हणजे 7 सूर, आणि हे 7 सूर आहेत आपल्याकडं. मग आता ह्या 7 सुरांचा आपण समूह म्हणजे जो संच आहे तो संच लिहिला. मग आता कोणत्या मेथडने लिहिला? तर ही जी काय मेथड आहे याला म्हणतो आपण रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म का म्हणायचं? तर हे सगळ्यांना कळतं की याच्यामध्ये जे यूज केलेले एलिमेंट्स आहेत ते आपल्याला सेपरेट दिसत आहेत सगळे. मग ही जी मेथड आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? तर लक्षात आलंय सगळ्यांना? ह्या मेथडला म्हणणार आहे आपण रोस्टर फॉर्म, किंवा त्याचं दुसरं नाव आहे लिस्टिंग मेथड. आता बघा पुढचा प्रश्न आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन अ वर्ड्स, की जे काही सिम्बॉलमध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे ते आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. आता हा जो सिम्बॉल आहे मग असे बघितला होता आपण, सी नाही आणि ई नाही, बरोबर ना? सी देखील नाही आणि ई देखील नाही, असा असणारा सिम्बॉल आहे. मग आता इथं एक नंबर दिसतोय आपल्याला 4/3. आता ह्या बिलॉंग्स टू का नॉट बिलॉंग्स टू? चा घटक आहे का चा घटक नाही? तर नॉर्मल साईन असेल तर आपण म्हणणार चा घटक आहे. दॅट मीन्स इज अन एलिमेंट. कोणाचा? तर आपल्याला दिसतंय पुढे एक सेट लिहिलाय. कोणता सेट आहे? क्यू. मग आता इथं हे जर स्टेटमेंट मला शब्दामध्ये लिहायचं असेल, बघा हे स्टेटमेंट मला काय करायचंय? शब्दामध्ये लिहायचंय. सध्या देताना कशामध्ये दिलं? सिम्बॉलमध्ये दिलं. सिम्बॉलमध्ये वेगवेगळ्या चिन्हांमध्ये दिलंय ना. मग हे जे चिन्ह आहे ते याच्या अगोदर आपण पाहिलं, ज्यावेळेस आपण सेट लिहिला त्यावेळेस हे सिम्बॉल आपण पाहिलं होतं. मग आता इथं म्हणताना काय म्हणणार बघा आपण? हा जो नंबर आहे 4/3 इज ॲन एलिमेंट, इज ॲन एलिमेंट ऑफ, बघा हा काय आहे? तर एलिमेंट आहे. आता एलिमेंट आहे म्हणजे घटक आहे. ऑफ कुणाचा? तर आपण इथं म्हणणार आहे सेट क्यू. सेट क्यू. आता क्यू हा देखील एक जे काही क्यू वापरलं जातं नंबर्ससाठी. जसं मगाशी आपण बघितलं नॅचरल नंबरसाठी आपण एन ने डिनोट करतो, होल नंबर्स डब्ल्यू ने डिनोट करतो,
त्याच्यानंतर इंटिजर्स आयने डिनोट करतो, तसं ज्या रॅशनल नंबर असतात त्या क्यूने डिनोट केल्या जातात आणि इरॅशनल नंबर क्यू डॅशने डिनोट केल्या जातात आणि रिअल नंबर्स ह्या आरने डिनोट केल्या जातात. ओके, म्हणजे आता क्यू असेल तर त्याला म्हणणार आपण रॅशनल नंबर्स, क्यू डॅश असेल तर त्याला म्हणणार इरॅशनल नंबर्स आणि आर असेल तर त्याला म्हणणार रिअल नंबर्स. ओके, आता आपल्याला पुढे जाऊन हे शिकायचं आहे. रॅशनल नंबरमध्ये काय, इरॅशनल नंबरमध्ये काय, रिअल नंबरमध्ये काय, कारण आपला याच्यानंतरचा जो येणारा लेसन आहे त्याचं नाव आहे रिअल नंबर्स. मग त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पाहणार आहे की नेमकं म्हणायचं कोणाला, तर हे याच्यामध्ये आपल्याला पुढच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहे. आता सध्या आपण काय करतोय तर हे सिम्बॉलमध्ये लिहिलेलं जे काही दिसतंय स्टेटमेंट ते वर्डमध्ये कन्वर्ट करतोय. ओके, मग आता इथे लिहिलं मी 4/3 ॲज इज ॲन एलिमेंट ऑफ सेट क्यू. हा कुणाचा एलिमेंट आहे, तर सेट क्यूचा एलिमेंट आहे. ओके, अजून बघूया की इथं असं दिसतंय आपल्याला तिथं -2. आता बघा इथं बिलॉंग्स टू हे जे सिम्बॉल आहे त्याच्यावरती एक तिरकी रेषा मारली, किंवा इज अन एलिमेंट त्याच्यावरती काय केलेलं आहे तर एक क्रॉस लाईन मारलेली. ओके, मग असं असेल तर म्हणताना आपण म्हणणार इज नॉट ॲन एलिमेंट. काय म्हणणार आहे, इज नॉट ॲन एलिमेंट. मग आता हे जर सिम्बॉलमध्ये दिलेलं मला वर्डमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथं लिहिताना काय म्हणणार आपण बघा, -2 इज नॉट ॲन एलिमेंट, is not an element of set Q. तर हा जो -2 आहे तो Q या सेटचा एलिमेंट नाही. आता आहे कधी म्हणणार, नाही कधी म्हणणार. तर हे सिम्बॉल परफेक्टली असेल तर त्याला म्हणणार आपण इज ॲन एलिमेंट, त्याच्यावरती क्रॉस मारलेला असेल तर त्याला म्हणणार इज नॉट ॲन एलिमेंट. मग हे सिम्बॉलिकल असणारं स्टेटमेंट आपण कशामध्ये कन्वर्ट केलं तर वर्डमध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर एक सेट लिहिलेला दिसतोय आणि तो देखील आपल्याला वर्डमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ओके, हा जो सेट लिहिलाय तो कोणत्या मेथडने, बघा बरं कोणत्या मेथडने लिहिलेला दिसतोय. सगळे एलिमेंट्स दिसत आहेत का, नाही दिसत. सगळ्यांऐवजी एकच एलिमेंट कन्सिडर केलेला आहे ना त्यांनी, दिसतोय ना आपल्याला सगळ्यांऐवजी. मग तो कोणता आहे तर पी आहे आणि त्याच्यापुढे एक उभी रेषा मारली त्यांनी, बघा इथे एक उभी रेषा दिसते तुम्हाला. आणि मग हा पी काय आहे तर पी इज ॲन ऑड नंबर, पी इज ॲन ऑड नंबर. ठीक आहे, आता बघा हा जो सेट आहे तो सेट लिहिलाय त्यांनी रूल मेथडने. कोणत्या मेथडने, रूल मेथडने, लिस्टिंग मेथडने लिहिलेला नाही. मग आता मला याचं काय करायचंय तर मला वर्डमध्ये स्टेटमेंट तयार करायचंय. मग आता मी म्हणताना काय म्हणणार आहे बघा, पी, आता हे नाव झालं, इज सेट ऑफ, बघा कुणाचा सेट आहे तर सेट ऑफ ऑल पीज. ओके, दिस इज द सेट ऑफ ऑल पीज, म्हणजे सगळे पीचा संच येतो. आता काय तर सच दॅट, आता सच दॅट कधी म्हणायचं आपल्याला तर ज्यावेळेस स्टँडिंग लाईनचं वेळ आली सच दॅट म्हणणार आहे. मग पी इज द सेट ऑफ ऑल पी सच दॅट, आणि त्याच्या पुढं जे आहे ते लिहून टाकायचं. मग काय म्हणणार, पी इज ॲन, कसला नंबर आहे हा, ऑड नंबर. मग अशी बघितलं होतं आपण ऑड नंबर कोणाला म्हणायचं. ओके, नंबर दोन टाईपचे होते, इव्हन नंबर अँड ऑड नंबर. मग आता पी हा अशा पीचा सेट आहे की पी हा कसला नंबर आहे तर ऑड नंबर आहे, मध्येच मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला विषम संख्या आहे. कसली, विषम. ओके, मग हे जे काही सिम्बॉलिक स्टेटमेंट होते तर ते सिम्बॉलिक स्टेटमेंट आपण काय केले तर वर्डमध्ये कन्वर्ट केले. कशामध्ये कन्वर्ट केले, वर्डमध्ये कन्वर्ट केले. सिम्बॉलिक स्टेटमेंट जे होते ते वर्डमध्ये कन्वर्ट केले. ओके, चला पुढे जाऊया. त्याच्या पुढे असं म्हणलंय, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. बघा आता हे जे सेट्स आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला, रूल मेथडने लिहायचे आहेत. मग आता रूल मेथडने लिहायचे आहेत. हे कोणत्या मेथडने दिलेत, लिस्टिंग मेथडने दिलेत. कसं ओळखलं, सगळे एलिमेंट्स दिसत आहेत, बरोबर, सगळे एलिमेंट्स दिसत आहेत. त्याच्यानंतर ते सेपरेट केलेत कशाने, कॉमाने सेपरेट केलेत. त्यानंतर सगळे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये दिसत आहेत. ओके, मग आता मला काय करता आलं पाहिजे तर मला नंबर ओळखता आले पाहिजे. मग आता ते सेटचं नाव चेंज करणार का, सेटचं नाव चेंज करणार नाही. त्याच्यानंतर बघा मला जर रूल मेथडने लिहायचं असेल तर ते सगळं कुठं लिहावं लागतं तर कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहावं लागतं. मग मी कर्ली ब्रॅकेट इथं लिहिलं. मग आता या सगळ्यांना ऐवजी काय करावं लागणार आहे मला तर सगळ्यांना ऐवजी एकच एलिमेंट कन्सिडर करावं लागणार आहे. मग मी त्याला एक्स म्हणलं
की सच दॅट. मग आता हे काय दिसतंय रे नेमकं? तर काय दिसतंय बघा, 1 4 9 16 25 36 49 64 9 इथं 81 हा नंबर 81. ओके. देन 100. हे सगळे काय आहेत? तर दीज आर द कम्प्लीट स्क्वेअर्स. हे काय आहेत? कम्प्लीट स्क्वेअर्स. आता हे पूर्ण वर्ग संख्या आहेत. यांना काय म्हणणार आपण? पूर्ण वर्ग संख्या. मग ह्या कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर आहेत. मग आता इथं लिहिताना कसं लिहिणार बघा आपण? एक्स बिलॉंग्स टू एन स्क्वेअर. एक्स बिलॉंग्स टू एन स्क्वेअर. मध्ये एक्स हा काय आहे? तर एनचा स्क्वेअर. एन मीन्स नंबर. आता तो कोणता नंबर आहे? तर बघा 1चा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे, 3चा, 4चा, 5चा, 6चा, 7चा. कुठपर्यंत हे? तर 10 पर्यंत आहे. कुठपर्यंत आहे? 10. 10चा स्क्वेअर लास्ट आहे बघा हा 100. 10चा स्क्वेअर लास्ट काय आहे? 100. मग आता इथं म्हणताना काय म्हणलं आपण? एक्स बिलॉंग्स टू एन स्क्वेअर अँड एन इज लेस दॅन. बघा आता फक्त लेस दॅन म्हणायचं असेल तर मी काय म्हणेल? 11. एन इज लेस दॅन 11. म्हणजे यांच्या जागेवर काय असू शकतो? 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 5 6 7 8 9 और 10. 11 असेल का? नाही. मी म्हणलं लेस दॅन 11. किंवा माझ्याकडे दुसरा पर्याय काय? दिस एन इज लेस दॅन और इक्वल टू काय म्हणेल मी? 10. बघा एन हा 10 पेक्षा लहान आहे किंवा 10च्या बरोबर आहे. मग आता आपल्याला सोपं काय वाटतंय? तर जे सोपं असेल ते आपण इथं लिहू शकतो. मला कोणतं सोपं वाटतंय? तर मला असं बी सोपं वाटतं, एन इज लेस दॅन 11. म्हणजे एन हा 11 पेक्षा कसा आहे? लहान आहे. हे सोपं आहे. मग आता मला जर 10च्या बाबतीत लिहायचं असेल तर मी बघितलं की हा जो एन आहे तो लेस दॅन और इक्वल टू 10 असंही तुम्ही राईट करू शकता. मग सगळ्यात पहिल्यांदा काय? तर ह्या नंबर बघितलं की आपल्याला समजलं पाहिजे दीज आर द कम्प्लीट स्क्वेअर. हे काय आहेत? पूर्ण वर्ग संख्या आहेत. आता हे मांडताना कसं मांडलं बघा आपण? ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन स्क्वेअर. एक्स हा काय? तर एनचा स्क्वेअर आहे आणि एन हा काय? तर एन दीज आर द नॅचरल नंबर्स. बघा इथं एक उल्लेख करावा लागेल आपल्याला. एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, दॅट मीन्स नॅचरल नंबर्स, अँड एन इज लेस दॅन 11. एन इज लेस दॅन 11. एन हे काय आहेत? तर नॅचरल नंबर्स आहे. आता हे नॅचरल नंबर मेन्शन का करावं लागेल? कारण याची जी स्टार्टिंग झाली ती कितीपासून झाली? स्क्वेअर ऑफ 1. 1चा स्क्वेअर. मग आता 1 पासून स्टार्ट होणारे नंबर कोणते असतात? तर ते असतात नॅचरल नंबर्स. कोणते असतात? नॅचरल नंबर. म्हणून आपण इथं लिहिलं एन बिलॉंग्स टू एन. ठीक आहे. मग आता की आपण असं म्हणतोय की एक्स हे काय आहे? तर एन स्क्वेअर आहे. ओके. मग आता इथं पाहिजे तर आपल्याला इथंही एक्स इज इक्वल टू असं म्हणलं तरी चालू शकतं. एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. देन एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. म्हणजे आता आपण इथं म्हणतोय की हा जो एन आहे, एक्स हा काय आहे? तर एनचा स्क्वेअर आहे. एन काय आहे? नॅचरल नंबर आहे. पण आता त्याला लिमिटेशन आहे का? तर त्याला लिमिटेशन आहे. मग काय लिमिटेशन आहे? तर तो नंबर हा 11 पेक्षा छोटा आहे. तो नंबर काय आहे? तर 11 पेक्षा छोटा आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचे नंबर बघूया आपण. तर हा जो सेट आहे त्या सेटचं नाव आहे सेट बी. बघा सेट बी. मग आता याच्यासाठी मी काय केलं? कॉमन एलिमेंट कन्सिडर केला. मग आता हे नंबर काय दिसत आहे? 6 12 18 24 30 36 42 48. मग दिज आर द मल्टिपल ऑफ 6. 6च्या पटीतील संख्या आहेत. मग काय म्हणणार मी? दिज एक्स इज इक्वल टू 6n. दिज एक्स इज इक्वल टू 6n. म्हणजे 6च्या पटीतील म्हणून 6n, 5च्या पटीतील असेल तर 5n, 10च्या पटीतील असेल तर 10n. दॅट मीन्स मल्टिपल ऑफ 6. मग आता या यांच्या जागेवर काय घ्यायचं? तर 1 घेतलं तर 6 1 जा 6, 2 घेतलं तर 6 2 जा 12, 3 घेतलं तर 6 3 जा 18, 4 घेतलं तर 6 4 जा 24. मग आता इथं आपल्याला परत काय बघावं लागेल की याची सुरुवात कितीने झाली? तर इथं झालंय 6 1 जा 6, म्हणजे सुरुवात परत 1 ने झाली. दॅट मीन्स एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन. दॅट मीन्स सॉरी एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. दॅट मीन्स दिस एन इज अ नॅचरल नंबर. एन इज नॅचरल नंबर. आणि मग याला लिमिटेशन आहे का? तर यस सर, याला लिमिटेशन आहे. बघा हे शेवटचा नंबर आहे 48. शेवटचा नंबर काय आहे? 48. मग 6 किती जा? तर आपण इथं म्हणतोय 1 जा 2 जा 3 जा 4 जा 5 जा 6 जा 7 जा 8 जा. म्हणजे आता मॅक्झिमम नंबर किती पाहिजे मला? 8 पाहिजे. म्हणजे कितीपेक्षा छोटा? तर मला छोटा लिहायचा असेल तर असं लिहावं लागेल दिस एन इज लेस दॅन 9. एन इज लेस दॅन 9.
किंवा 8च्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मला असं म्हणावं लागेल n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. मग तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. मला असं वाटलं की काय करूया, हे सोपं वाटतंय. 8 म्हणजे 9 पेक्षा छोटा आहे. मग आपण असं म्हणूया दिस n इज लेस दॅन कितीपेक्षा, 9 पेक्षा, आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता बघा मला हे नंबर ओळखू आले. काय आहेत, हे 6च्या पाड्यातले नंबर आहेत. थोडक्यात लक्षात ठेवा कशातले नंबर आहेत, 6च्या टेबलमधले. 6चा जो टेबल आहे त्याच्यामधले नंबर आहेत. मग आता मी काय केलं, तर या सगळ्यांऐवजी एक कॉमन एलिमेंट कन्सिडर केला एक्स, त्याच्या पुढे लिहिलं सच दॅट. मग एक्स काय, तर दिस इज द मल्टिपल ऑफ एन, दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 6n. मग आता सुरुवात कुठून झाली, 1 पासून झाली. मग आपण म्हणलं ह्या कसल्या नंबर, नॅचरल नंबर. मग इथं लिहिलं एन बिलॉंग्स टू एन, दॅट मीन दिस एन आर नॅचरल नंबर्स. मग आता याला मर्यादा आहेत का, येस सर याला मर्यादा आहेत. मग आता किती मर्यादा, तर आपण लास्टचा नंबर आहे 6-8चा, दॅट मीन दिस नंबर्स आर लेस दॅन 9. आता असंही लिहू शकता किंवा दुसरा पर्याय तुम्हाला सांगितला n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8, असंही तुम्ही त्याच्याऐवजी लिहू शकता. ओके, चलो त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे बघा. हा सेट आहे एक, काय नाव आहे या सेटचं, सी. आता सेटचं नाव दिलेलं आहे. मग आपण आन्सर लिहिताना परत सेटचं नाव लिहू, सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स. आता हा काय आहे, तर बघा याच्यामध्ये काहीतरी लेटर्स दिसत आहेत आपल्याला, SMILE. मग आपल्याला याच्यापासून इंग्लिशमधला कोणता शब्द तयार करता येईल, तर एक तर पहिला शब्द तयार करता येईल स्माईल. बघा पहिला शब्द काय तयार करता येईल, स्माईल. स्माईल, SMILE, स्माईल तयार करता येईल. दुसरा शब्द काय तयार करता येईल, तर दुसरा शब्द तयार करता येईल माइल्स, MILES. मग आता चांगला कोणता वाटतोय, चांगला स्माईलच वाटणार, बरोबर. मग आता आपण काय करूया, की असं म्हणू की हे एक्स हा काय, एक्स इज अ लेटर, एक्स इज अ लेटर इन अ वर्ड. बघा कोणत्या शब्दातलं, तर हाच शब्द आपण परत घेऊया, कोणता, स्माईल. मग याला लिहिताना इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहू, स्माईल आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता मगाशी आपण मी म्हणलं होतं की शक्यतो काय करा, त्याच्या आतमध्ये असणारे एलिमेंट स्मॉल लेटरमध्ये असावे, पण काही कंडिशनला ते कॅपिटल सुद्धा असतात, जसे आता तुम्हाला दिसत आहेत. मग आता आपण काय केलं, तर ह्या जो काही सेट आहे त्या सेटचं नाव लिहिलं सी. सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन अ वर्ड. मग आता कोणत्या वर्डमधलं आहे, तर स्माईल या वर्डमधलं. तर स्माईल लिहिला तरी बरोबर आहे, माइल्स लिहिला तरी सुद्धा बरोबरच आहे. तुम्हाला जे वाटत असेल योग्य तसं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आता बघा हा जो सेट आहे तो सेट कोणता आहे, तर दिस इज द सेट डी. डी हा एक सेट आहे. मग आता काय दिसतं, हे संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, दीज आर द डेज इन अ वीक. मग आता आपण वरती लिहिलेला आहे, हा जो लिहिला आहे हा कोणत्या मेथडने लिहिला आहे, तर सगळ्यांना कळतंय दिज लिस्टिंग मेथड, किंवा त्याला दुसरं नाव आहे रोस्टर फॉर्म. पण आता हा जर सेट आपल्याला रूल मेथडने लिहायचा असेल, सगळ्या नावाची कॉमन एलिमेंट लिहिला एक्स सच दॅट एक्स इज अ डे, एक्स इज अ डे इन अ वीक. हा कशामधला, तर आठवड्यामधला एक वार आहे. एक्स इज अ डे इन अ वीक. मग आता की हा एक्स काय आहे, तर आठवड्यातील वार. आलं लक्षात सगळ्यांच्या. मग आता या पद्धतीने की आपण जो काही दिलेला लिस्टिंग मेथडने जो दिलेला सेट आहे तो आपण कोणत्या मेथडने लिहू शकतो, तर आपण तो रूल मेथडने लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं एक्झाम्पल आलेलं आहे बघा, हा जो सेट आहे त्याचं नाव काय, एक्स. एक्स इज द सेट. आता इथेही छोटी छोटी काहीतरी अक्षर दिसत आहेत, ए दिसतोय, ई दिसतोय, टी दिसतोय. ओके. मग आता परत हे लेटर्स आहेत, मग याच्यापासून काही शब्द तयार करता येईल का, येस सर येईल. मग काय येईल, तर पहिला शब्द छान, टी. ओके, पहिला शब्द काय तयार करता येईल, टी. दुसरा शब्द ईट. तिसरा शब्द एट. मग आता याच्यातला चांगला कोणता वाटतोय, कोणता बी चांगलाच आहे, मग त्यातलं त्यात टी. मग आता मी लिहिताना काय लिहिलं, एक्स इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर, एक्स इज अ लेटर इन अ वर्ड. मग आता कोणता वर्ड, तर वर्ड कोणता घ्यायचा आहे मला, तर जो आवडेल तो घ्या. इन अ वर्ड, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिला टी.
ओके. बघा, मग हा जो काही दिलेला सेट होता लिस्टिंग मेथडने दिला होता, आपण त्याचं कन्व्हर्जन रूल मेथडमध्ये केलं. अशा पद्धतीने आज आपण बघा सेट म्हणजे नेमकं काय असतं, सेट कोणते असतात कोणते नसतात, की ज्या समूहातील घटक आपल्याला किती आणि कोणते याचं आन्सर मिळतं त्यांना म्हणायचं सेट. आणि जर किती आणि कोणते याचं आन्सर जर मिळत नसेल तर त्या कलेक्शनला किंवा म्हणजे त्या समूहाला आपण सेट म्हणू शकत नाही. सेट लिहिताना दोन मेथड्स आहेत, त्याही आपण बघितल्या, लिस्टिंग मेथड, रूल मेथड. त्याच्यावरची एक्झाम्पलही आपण बघितली. चला आज इथं थांबूया. उद्या पुन्हा एकदा नवीन टॉपिकसह भेटूया. धन्यवाद.